विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या बी.एड अभ्यासक्रमासाठी जे प्राथमिक शिक्षक प्रवेश घेऊ इच्छित आहेत. तुम्हा सर्वांना कल्पना आहे की 2026-28च्या बॅचची जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होती ती 27 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये पहिल्या परिपत्रकानुसार पूर्ण होणार होती. परंतु खास या शिक्षकांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी आजची आनंदाची बातमी की या प्रवेश प्रक्रियेची विद्यापीठाने आपल्या अडचणी लक्षात घेऊन मुदतवाढ दिलेली आहे. कारण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की या विद्यापीठाच्या बी.एड अभ्यासक्रमासाठी सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची ज्याला आपण मागणी असते असं म्हणूया, तर त्या अभ्यासक्रमाला अनेक विद्यार्थी, अनेक प्राथमिक शिक्षक प्रयत्न करत असतात. तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे की जे काही कारणामुळे आपली प्रवेश प्रक्रिया 3 ऑगस्टपर्यंत पूर्ण करू शकलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी विद्यापीठानं सूचनापत्र क्रमांक 4 जे प्रसारित केलेलं आहे, त्या परिपत्रकानुसार बी.एड कोर्स क्रमांक P108 या शिक्षणक्रम 2026-28ची जी प्रवेश प्रक्रिया आहे, तिला मुदत आपण बघूया कशी देण्यात आलेली. तर ही ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 4 ऑगस्ट 2026 ते दिनांक 5/8/2026 रात्री 11:59 सुरू राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला पुढचे 2 दिवस या प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणार आहे. त्यामुळे आपल्या ज्या शिक्षकांचा, ज्या बंधू-भगिनींचा बी.एडचा प्रवेश अर्ज भरायचा राहिलेला आहे आणि त्यांना बी.एड करण्याची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून पुढच्या 2 दिवसामध्ये ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतील. या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातली आणखी काही महत्त्वाची माहिती याच यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी हा जो दिनांक बघताय तुम्ही 3/7/2026 तो चुकून झालेला हे लक्षात घ्या. म्हणजेच हे 3 ऑगस्ट 2026 रोजीचं परिपत्रक आहे. यानंतर एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच विद्यार्थ्यांचं काही कारणामुळं, शिक्षकांचं म्हणूया आपण, की ऑनलाईन अर्ज भरताना काही चुका झाल्या असतील, काही अपूर्ण माहिती राहिली असेल, कुठले मार्क ॲड झालेले नसतील, तर त्यांच्यासाठी तुम्हाला तुमचा प्रवेश अर्ज संपादित करण्यासाठी, एडिट करण्यासाठीची जी मुदत आहे, तर ती मुदत 5 ऑगस्टच्या पुढचे 3 दिवस म्हणजेच 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट अशा 3 दिवसामध्ये तुम्हाला ती विंडो ओपन होण्याची, ती सुविधा तुमच्यासाठी कार्यान्वित होण्याची पहिल्या परिपत्रकानुसार आपण हे सांगू शकतो. कारण पहिल्या परिपत्रकामध्ये सांगितलं होतं की प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसानंतर पुढचे 3 दिवस तुम्हाला तुमचा अर्ज संपादित करता येणार आहे. त्यामुळे असे जे कोणी विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयाच काय आणखी अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. तोपर्यंत थँक्यू सो मच.